तर वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. आणि आता आमचा आहे कलंगूटमध्ये 31st आलो आहे आणि आपल्याला आहेत प्रशांता जे आहेत कोल्हापूरवरून आणि ते आमच्या पंखा फास आहे सगळ्यांचा आज. आणि हे आहे कलंगूट बीच. सध्या तर शांत दिसतंय सगळं अजून पुढे DJ वगैरे अजून पुढे, तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. तिकडे जाऊन माझा पण आवाज तुमच्यापर्यंत पोचेल की नाही ना, ही मोठी शंका आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि आता आम्ही चाललो आहे, सगळ्यांची इकडे पंखे फसतात त्यामुळे इकडे नडानडी सध्या तरी करू नका, कारण प्रत्येकजण आता राजा आहेत आपल्या ह्याच्यात. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसणार सुरुवात या कलंगूटची. आणि इथे साऊंड इथेच चालू आहे आणि इथे एकदम सध्या तर छोटंच आहे. अजून 12 वाजायचे बाकी आहेत. 12 नंतर जर लोक याच्यापेक्षा चेंजेस असणार. सिस्टीम आहे आणि कोण पाहिजे कसे पण नसतात. एकदम काय चालताना पण एकदम सांभाळून बघून चालायला लागते, कारण कुठला प्राणी कुठे पायाखाली पडलेला असेल ना सांगता येत नाही. सगळे प्राणी बाबा आता आजचा डेंजर विषय आहे सगळा. येड्यासारखे म्हणजे जवळजवळ बिअरने आंघोळ केली आज सगळ्यांनी. खूप डेंजर विषय आहे. काय तिकडे कचरापेटी आहे आणि कचरापेटी फक्त साफ आहे, बाकी सगळं घाण आहे. पावसाळ्यात लाईटीच्या मागे किरम गोळा होतात ना, तसे गोळा झाले बघा.
रात्रीचे 2 वाजलेला आता आणि अजून एन्जॉयमेंट यांचा अजून चालू आहे. असं वाटत नाही की गोवा रात्री बाहेर आलो आहे. फ्रेंड्स वगैरे अजून आतमध्ये आहेत. इथे आतमध्ये इथे हे आहे ना हॉटेल आहे ना, त्या हॉटेलच्या आतमध्ये फक्त एंट्री करायला 1000 रुपये आहेत. फक्त एंट्री करायला. त्याच्यानंतर आतमध्ये खायला गेल्यावर ते विषय वेगळा. फक्त एंट्री करायला 1000 रुपये आहेत. गायच 2:30 वाजल्यात आणि इथले आता हे बघा, आता आम्ही चाललो आहे घरी आणि इथले हे बघा अजून पण तशीच गर्दी आहे. समोर पोरी चाललं आहे फुल लोड. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ओके.